योग्य उपयोगाशिवाय ज्ञान हे फक्त ज्ञान आहे. ज्ञानाचा एखाद्याच्या जीवनात योग्य उपयोग करणे ही सुज्ञता आहे आणि तोच जीवनातील एक सद्गुण आहे. काय आमच्या जीवनात अशा सद्गुणांची रेलचेल आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसांमध्ये आपण यहोशुवा या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आपण पाहिले होते की परमेश्वराने इस्रायल लोकांना वचनदत्त देशामध्ये घेऊन जायचे वचन दिलेले होते. मिसर देशातून फारोच्या गुलामगिरीतून सुटल्यानंतर रानात हे इस्रायल लोक 40 वर्ष फिरले आणि नंतर यहोशुवाच्या नेतृत्वाखाली इस्रायल लोक वचनदत्त देशात येतात. आता तेथील जमिनीचा ताबा घेत असताना परमेश्वराच्या सांगण्यावरून प्रत्येक वंशाच्या लोकांना तेथे वतन दिले जाते. परंतु अद्यापही असे काही वंश होते ज्यांना वतन मिळालेले नव्हते. आजच्या अध्ययनात आपण उर्वरित 7 वंशांची वतनाची विभागणी कशी होते आणि कोणत्या वंशाला काय वतन मिळते हे आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोतनो, आज आम्ही यहोशुवाचे पुस्तक ह्याच्या 18व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 18व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात आम्ही वाचतो की मग इस्रायल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शन मंडप उभा केला. देश त्यांच्या हाती आला होता. ह्या ठिकाणी मंडळीकरिता जो ग्रीक शब्द उपयोगात आणला गेला आहे तो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय 18व्या वचनात जो शब्द उपयोगात आणला, हे दोन्ही शब्द सारखेच आहेत. त्या ठिकाणी शब्द आलेला आहे, आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. श्रोतनो, हा जो शब्द आहे तो आहे ॲक्लेसिया, ज्याचे भाषांतर चर्च असे करण्यात आले आहे. नवीन करार लिहिणाऱ्या लेखकांकरिता हा ग्रीक शब्द मंडळीचे परमेश्वराच्या खऱ्या लोकांच्या रूपात जे गुण असायला पाहिजेत ते स्पष्ट करण्यासाठी अगदी बरोबर शब्द आहे. गलतीकरास पत्र 6 अध्याय 16व्या वचनात पौलाने ख्रिस्ती मंडळीला देवाच्या इस्रायलावर म्हणून संबोधले आहे. हे वचन सांगतं की जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. ह्या ठिकाणी पुन्हा तोच विचार प्रगट झालेला दिसतो, तो म्हणजे ॲक्लेसिया, जो लोकांचा एक समूह आहे ज्यावर पूर्णपणे परमेश्वराचा अधिकार आहे आणि ते लोक परमेश्वराची संपत्ती आहेत. ज्या वेळेला इस्रायलांकरिता हा शब्द लागू केला जातो तेव्हा ह्या राष्ट्राला बाकी जगातून परमेश्वराने निवडून अलग केले आहे ह्या अर्थाने तो वापरला जातो. एफ्राईमच्या वंशाच्या प्रांताची सीमा ठरविण्यात आल्यानंतर यहोशुवाने संपूर्ण इस्रायलाच्या मंडळीला शिलो ह्या ठिकाणी एकत्रित होऊन दर्शन मंडप उभारण्यास सांगितले. पहिली गोष्ट, ही जी जागा होती, जे स्थान होते, ते सर्व वंशाकरिता मध्यवर्ती असायला पाहिजे होते. परमेश्वराची आराधना ह्या ठिकाणी नेहमी करण्याकरिता काहीच अडथळा येणार नव्हता, कारण हा प्रांत जिंकलेला प्रांत होता. परमेश्वराशी ह्यांचा संबंध चांगला राहावा, दृढ राहावा म्हणून ह्यांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यहोशुवाने नेहमीच आध्यात्मिक बाबींना उच्च स्थान दिले, प्रथम स्थान दिले. अर्ध्यापेक्षा अधिक वंशांना अद्यापही वतनभाग मिळाला नव्हता. 18 अध्याय 2 आणि 3 वचने सांगतात, परंतु इस्रायल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे 7 वंश अद्यापही राहिले होते. यहोशुवा इस्रायल लोकांस म्हणाला, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार? यहोशुवाने त्यांच्यावर 3ऱ्या वचनात परमेश्वराने जो देश त्यांना दिला तो ताब्यात न घेण्याचा आरोप लावला. त्याबद्दल त्यांना दोष दिला. ह्या ठिकाणी अशा लोकांना आम्ही पाहतो ज्यांना देश देण्यात आलेला होता आणि त्याला त्यांनी ताब्यात घ्यायचे होते, परंतु ते सुरुवातीला मिळालेल्या विजयामध्ये संतुष्ट झाले होते. जेव्हा मोठ्या जनसमूहाच्या रूपात
दिवसाचे कार्य होत असे तेव्हा ते फारच उत्साहित राहत, परंतु आता त्यांना स्वतः वैयक्तिक रूपाने युद्ध करायचे होते. त्यांचा उत्साह थंडा पडला होता. आता ह्या जागी, ज्या जागी दर्शन मंडप उभारण्यात आला होता, ती जागा नेहमीकरिता नव्हती, कारण हे स्थान त्या देशाच्या मध्यभागी नव्हते. एक दिवस दाविदाद्वारे परमेश्वर त्याकरिता स्थायिक स्थान निवडणार होता, ते म्हणजे यरुशलेम. परंतु जोपर्यंत मुकर केलेली जागा बदलत नाही, तोपर्यंत इस्रायलांना ह्याच ठिकाणी अर्थात शिलोमध्ये परमेश्वराची उपासना करायची होती. शास्त्र्यांच्या संपूर्ण काळामध्ये दर्शन मंडप शिलो ह्या ठिकाणीच होता. 7 वंशाचे लोक खिशामध्ये हात टाकून उभे होते. ते यहोशवाला म्हणाले की ह्या बाकी देशाचे काय? तू आमचा भाग आम्हाला केव्हा देणार? यहोशवाने त्यांना म्हटले, तुम्हाला तुमचे क्षेत्र देण्यात आले आहे. जा आणि त्याचा ताबा घ्या. तुम्ही कोठवर दिरंगाई करणार? श्रोत्यानो, आज हेच आव्हान आमच्याकरिता आहे. त्याने आमच्याकरिता अर्थात परमेश्वराने आमच्याकरिता सर्व आध्यात्मिक आशीर्वाद उपलब्ध केलेले आहेत. परंतु जेव्हा त्यांच्यावर आम्हाला हक्क सांगायची वेळ येते, तेव्हा मात्र आम्ही मागे हटतो. परमेश्वर आमच्यासोबत किती चांगल्या प्रकारे वागतो. त्याच्या कृपेबद्दल, दयेबद्दल, प्रेमाबद्दल आम्ही कशाप्रकारे त्याचे आभार मानू शकतो? खरंच तो किती चांगला आणि किती अद्भुत आहे. का बरे आम्ही जाऊन त्याच्या ह्या आशीर्वादरूपी भूमीवर ताबा मिळवत नाही? नंतर 6व्या वचनात देशाचे 7 भाग कल्पून ते वर्णन माझ्याकडे आणावे म्हणून यहोशवाने त्यांना सांगितले. ह्या माहितीवरून तो प्रत्येकास चिठ्ठ्या टाकून वतन भाग वाटून देणार होता. ह्या योजनेप्रमाणे सर्व काही करण्यात आले. फारच काळजीपूर्वक सर्व गोष्टींची नोंद करण्यात आली. 8वं वचन पहा. मग ते पुरुष मार्गस्थ झाले, तेव्हा त्या देशाचे वर्णन लिहावयास जे जाणार होते त्यांना यहोशवाने आज्ञा दिली की जा आणि देशभर फिरा आणि त्याचे वर्णन लिहून माझ्याकडे आणा, म्हणजे मी शिलो येथे परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन. यहोशवाने दिलेले आव्हान स्वीकारून सर्व वंशाचे लोक जो वतनाचा भाग त्यांना देण्यात आला होता त्याला ताब्यात घेण्यास निघाले. ह्या ठिकाणी परमेश्वराच्या कार्यात यशस्वी होण्याकरिता सफलता प्राप्त करण्यास कशाप्रकारे कार्य करावे ह्याचा सुंदर नमुना यहोशवाने दिला आहे. प्रथम त्याने सर्व वस्तुस्थिती, सर्व माहिती गोळा करून कार्याची योजना तयार केली. त्यानंतर जी वस्तुस्थिती त्याला माहीत होती, जी काही माहिती त्याच्याजवळ होती, त्या आधारावर त्याने योजनेप्रमाणे कार्यास सुरुवात केली. बन्यामीनाच्या वंशजास तो वाटा मिळाला त्याविषयी आपण पाहूया. 11 ते 28 वचने आपण वाचावीत अशी मी आपणाला विनंती करीत आहे. अशी शक्यता आहे श्रोत्यानो की यहोशवासमोर 2 भांडी होती. एकामध्ये 7 वंशांची नावे लिहिलेल्या चिठ्ठ्या होत्या, दुसऱ्यामध्ये 7 भागांबद्दल माहिती लिहिलेली होती. एका भांड्यातून वंशाची चिठ्ठी आणि दुसऱ्यातून त्या वंशाला देण्यात येणाऱ्या भागाची माहिती काढण्यात येत होती. 18वा अध्याय 12वं वचन सांगतं. 18वा अध्याय 12वं वचन. त्यांची सीमा उत्तरेस यार्देनेपासून सुरू होऊन येरिहोच्या उत्तर बाजूने वर जाऊन पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून बेत आवेनच्या रानापर्यंत जाते. ह्या प्रांतात काही अशी शहरे होती ज्यांचे पवित्र शास्त्रात वेगळेच महत्त्व आहे. थोडक्यात पाहूया. एरिहोवर इस्रायलांनी सर्वात प्रथम विजय प्राप्त केला होता. याकोबाला परमेश्वराने जे दर्शन दिले होते त्यामुळे बेथेलचे महत्त्व होते. उत्पत्तीचे पुस्तक 28 अध्याय 10 ते 22 वचने ह्याविषयी आपण वाचू शकता. राजाचे पहिले पुस्तक 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की गिबोनमध्ये परमेश्वराने स्वप्नात शल्मोनाला दर्शन दिले. हे वचन सांगतं की गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शल्मोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. रामा ह्या नगरात शमूएलाचे घर होते आणि तेथे त्याने इस्रायलांचा न्याय केला आणि परमेश्वराकरिता वेदी बांधली. शमूएलाचे पहिले पुस्तक 7वा अध्याय 15 ते 17 वचने ह्याविषयी आपण वाचू शकता. येरुशलेम जे यहुदा आणि बन्यामिनाच्या सीमेच्या मधात आहे ते पॅलेस्टाईनचे प्रमुख शहर बनले. बन्यामिनाच्या वंशाला कधीकधी कनिष्ठ बन्यामीन असे म्हणण्यात येते. स्तोत्रसंहिता 68 अध्याय आणि 27वं वचन सांगतं, तेथे त्याचवर प्रभुत्व करणारा कनिष्ठ बन्यामीन यहुदाचे अधिपती व त्यांच्याबरोबरचे समुदाय, जबलूनाचे अधिपती, नफ्तालीचे अधिपती हे आहेत. असाच हवाला
आम्हाला शमूलाचे पहिले पुस्तक 9वा अध्याय आणि 21व्या वचनात वाचायला मिळतो. पुन्हा आम्हाला शास्त्रेचे पुस्तक 20वा अध्याय आणि 16व्या वचनात वाचायला मिळते की ह्या सर्व लोकांमध्ये 700 निवडक पुरुष डावरे होते. त्यांच्या गोफणीचा नेम केसभर देखील चुकत नसे. ह्याच वंशातून इस्रायलाचा पहिला राजा परमेश्वराने निवडला. शमूएलाचे पहिले पुस्तक 9वा अध्याय आणि 16वे वचन ह्याविषयी आम्हाला सांगते. ह्या अध्यायावरून आम्हाला दिसतं की परमेश्वर किती काळजीपूर्वक कार्य करतो. आता आपण 19वा अध्याय पाहूया. पहिलं वचन सांगतं की दुसरी चिठ्ठी शिमोनाची म्हणजे शिमोनी वंशाची त्याच्या कुळाप्रमाणे निघाली. यहूदाच्या वंशजांच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले. नंतर 9वं वचन सांगतं शिमोनाच्या वंशजांना यहूदाच्या वंशजांच्या वतनातूनच वाटा देण्यात आला. यहुदी वंशाचा वाटा त्यांच्यासाठी फार मोठा होता म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजांना वतन मिळाले. श्रोत्यांनो, 15व्या अध्यायात आम्ही पाहिले होते की यहूदा वंशाला विशेष महत्त्व देण्यात आले होते, कारण तो राजकीय वंश होता. राष्ट्राची राजधानी धार्मिक आणि राजकारण विषयक सर्व बाबींचे केंद्रस्थान ह्या वंशात राहणार होते. येरुशलेम राजधानीचे शहर बनणार होते आणि आम्हाला नंतर दिसून येईल की दाविदाने ह्या शहराचीच निवड केली. जो प्रदेश यहूदा वंशाला देण्यात आला तो आवश्यकतेपेक्षा अधिक होता. शिमोनाला दक्षिणी भाग देण्यात आला होता. 9व्या वचनात आम्ही वाचले की यहुदी वंशजांच्या वतन भागातच शिमोनाला वाटा देण्यात आला, कारण त्यांचे वतन त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने फार मोठे होते. तरीसुद्धा यहुदी वंशजांच्या लोकांनी शिमोनाच्या वंशजांबरोबर आपला वतन भाग का वाटला? ह्याचे कारण कदाचित हे असावे की त्यांच्याजवळ इतका अधिक प्रदेश होता की त्यांना त्याचे चांगल्या प्रकारे रक्षण करणे कठीण झाले असते. 2 वंशामध्ये वतनभाग वाटून घेतल्यामुळे ते एकमेकांना सहाय्यक ठरलेत. शास्त्रेचे पुस्तक पहिला अध्याय 17व्या वचनात आम्ही वाचतो की यहूदाने आपला भाऊ शिमोन याचबरोबर जाऊन सफात येथील राहणारे कनानी यास मार देऊन त्यांचा अगदी विध्वंस केला. त्या नगराचे नाव हर्मा असे पडले. ह्यावरून दिसून येतं की संकटाच्या वेळी कठीण प्रसंगात हे एक दुसऱ्यांच्या कामी आलेत. नंतर 10 ते 16 वचनात जुबलून वंशजांना जो भाग देण्यात आला त्याबद्दल आम्हाला वाचायला मिळते. सामान्यतः ह्या वंशजास दिलेला प्रदेश पश्चिम आणि वायव्येकडून आशेरने घेरला होता आणि उत्तर आणि ईशान्येकडून नफ्तालीने घेरलेला होता. गलीलच्या खालच्या भागात हा जवळजवळ पूर्ण भूवेष्टित होता. पवित्र शास्त्रात जुबलूनाविषयी आम्हाला कमी वाचायला मिळते. दबोरेने जेव्हा विजयाचे गीत गायले तेव्हा ती जबलूनाच्या लोकांविषयी शास्त्रेचे पुस्तक 5वा अध्याय आणि 18व्या वचनात म्हणते की जबलूनाचे लोक आणि नफ्ताली हे आपल्या डोंगराळ प्रदेशात जीवावर उदार झाले. इतिहासाचे पहिले पुस्तक 12वा अध्याय आणि 33वं वचन सांगतं की युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन सैन्याचा व्यूह रचून चालून जाणारे जबलून वंशातले 50,000 योद्धे आले. त्यास व्यूहरचना चांगली करता येत असून त्यांचे मन दुटप्पी नसे. इतिहासाचे पहिले पुस्तक 12वा अध्याय आणि 40व्या वचनात याखेरीज त्यांच्या आसपास जे राहत होते म्हणजे इसाखार, जुबलून व नफ्ताली या प्रांतापर्यंत जे राहत होते त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिराच्या ढेपा, मनुक्याचे धड, द्राक्षारस, तेल आदी करून भोजनवस्तू, गाढवे, उंट, खेचरे व बैल यावर लादून आणल्या. त्याचप्रमाणे त्यांनी बैल व शेरडे मेंढरे अपरिमित आणली, कारण इस्रायलात उत्सव चालला होता. श्रोत्यांनो, हे लोक उदार आणि शांतिप्रिय होते. आराधनेच्या ठिकाणापासून हे फार दूर होते, त्यामुळे ह्यांना तोटा व्हायचा तरीसुद्धा ह्यांनी अन्य लोकांशी चांगले संबंध ठेवलेत आणि परमेश्वरासोबत सुद्धा ह्यांचे संबंध चांगले होते. ह्या वचनांवरून आम्हाला आढळून येते की परमेश्वराने इस्रायल आणि त्यांचा वतनभाग ह्याविषयी किती स्पष्टपणे काळजीपूर्वक सांगितले. वतनभाग आणि लोक सोबत सोबत चालत असताना दिसतात. परमेश्वराने त्यांना फक्त कनान देशच दिला असे नाही, परंतु त्याने विशिष्ट वंशाला विशिष्ट भाग दिला. प्रत्येक वंशाला भूमीचा विशिष्ट भाग दिला. परमेश्वराला प्रत्येकाची काळजी होती. ह्यामध्ये तुमच्या आणि माझ्याकरिता एक पाठ आहे. हा पाठ आम्हाला सांगतो की परमेश्वर आमच्या व्यक्तिगत जीवनाविषयी चिंतातूर आहे. माझ्या श्रोता बंधू भगिनींनो, त्याच्याकरिता तुमचे वैयक्तिक जीवन वैयक्तिक नाही. त्याला एखाद्या पुस्तकात लिहिल्या गेल्याप्रमाणे तुमच्याविषयी सर्व गोष्टींची माहिती आहे. 17 ते 23 वचनात
इस्साखाराच्या वंशजाला कोणता भाग मिळाला ह्याचे वर्णन सांगण्यात आलेले आहे. नंतर 24 ते 31 वचनात आशेरच्या वंशजांना जो भाग मिळाला त्याचे वर्णन आम्हाला सापडते. शास्त्रीचे पुस्तक पहिला अध्याय 32व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की आशेरच्या वंशजाच्या लोकांनी कनानी रहिवाशांना घालून दिले नाही, परंतु ते त्यांच्यामध्ये वस्ती करून राहिले. हे लोक इतर वंशाच्या लोकांपासून इतके अलिप्त राहिलेत की दाविदाच्या दिवसात इतिहासाचे पहिले पुस्तक 27 अध्याय 16 ते 22 वचनांमध्ये जी अधिकाऱ्यांची सूची आम्हाला वाचायला मिळते त्यात ह्यांचे नाव सुद्धा नव्हते. ह्याचा अर्थ असा निघत नाही श्रोत्यानो की आशेराजवळ सैन्य नव्हते. इतिहासाचे पहिले पुस्तक 12 अध्याय आणि 36 वचनामध्ये वाचायला मिळते की सैन्याची व्यूहरचना करणारे व सैन्याबरोबर लढाईत जाणारे आशेर वंशातले 40,000 योद्धे आले. 32 ते 39 वचनांमध्ये नफ्ताली वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळाप्रमाणे जी चिठ्ठी निघाली त्याप्रमाणे त्यांना जो भाग देण्यात आला तो सांगण्यात आला आहे. जरी नफ्ताली वंशाच्या लोकांना चांगला वारसा मिळाला तरी शास्त्रीचे पुस्तक पहिला अध्याय आणि 33व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की नफ्तालीच्या वंशजांनी बेथ शेमेश व बेथ अनाथ येथील रहिवाशास घालून दिले नाही, तर ते त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये वस्ती करून राहिले. पण बेथ शेमेश व बेथ अनाथ येथील रहिवासी त्यांचे बिगार काम करू लागले. या विधानावरून कळतं की ह्या लोकांनी परमेश्वराने त्यांच्याकरिता जी योजना तयार केली होती तिला फारच कमी महत्त्व दिले. त्यामुळे कनानी लोकांद्वारे त्यांना आदर मिळू शकला नाही. पवित्र परमेश्वराने त्यांच्याकरिता जो कार्यक्रम तयार केला होता त्याला बढावा देण्यासाठी त्यांनी झटून प्रयत्न केले नाहीत. मत्तेकृ शुभवर्तमान 4 अध्याय आणि 13व्या वचनात आम्ही वाचतो की येशू नासरे सोडून जुबलून व नफ्ताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कफरनहुमात जाऊन राहिला. त्याची जीवनाची जी पद्धत होती त्यात परमेश्वर प्रथम, दुसरे लोक द्वितीय आणि स्वतः तो शेवटच्या स्थानावर होता. कदाचित आपण म्हणाल की यहोशुवा परमेश्वराचा सेवक होता म्हणून तो इस्रायली लोकांचे पुढारीपण यशस्वीपणे करू शकला आणि विजयी राहिला. त्यामुळे इस्रायली लोक त्याला म्हणू शकले की तुला ह्या प्रदेशात जो कुठला भाग पाहिजे तो घे. परंतु असे घडले नाही. इस्रायली लोकांनी स्थायिक होण्यास त्याला जागा देऊ केली नाही. त्याने स्वतःच निवड केली. हे स्थान तिम्रात सेरह शिलोपासून 11 मैल होते. ही जागा नपीक आणि फारच बेकार होती. ह्यावरून मला अब्राम आणि लोट जेव्हा ते मिसर देशाकडे वापस आलेत तेव्हाच्या घटनेची आठवण होते. अब्राम लोटाला म्हणाला होता की हा प्रदेशातला जो प्रदेश तुला चांगला वाटतो तो तू घे, उरलेला मी घेईन. लोटाने सगळ्यात चांगला भाग घेतला आणि अब्रामाला उरला सुरला भेटला. ही घटना ह्या दोघांचे चरित्र दर्शविते. यहोशुवाने वाळवंटाच्या मागे जसे स्थान असते तसे स्थान निवडले. हे त्याचे चरित्र प्रकट करते, ह्यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे ह्यावरून इस्रायलांविषयी सुद्धा काही गोष्टी प्रकट होतात. कफरनहुमात राहण्याद्वारे येशू ख्रिस्ताने यशया संदेष्टाद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण केले. ह्या ठिकाणी असे सांगण्यात आले आहे की जबलून प्रांत व नफ्ताली प्रांत समुद्र किनाऱ्यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालिल, अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. परंतु ह्या प्रदेशातल्या ज्या लोकांना ह्या ज्योतीच्या प्रकाशाचे परावर्तक व्हायला पाहिजे होते त्या लोकांनी अंधारात राहणे पसंत केले. श्रोत्यानो, आज सुद्धा अशा प्रकारचा स्वभाव ख्रिस्ती लोकात आम्हाला पाहायला मिळतो. आम्हाला ह्या जगात ज्योतीप्रमाणे चमकायचे आहे. मत्तेकृ शुभवर्तमान 5 अध्याय 14 ते 16 वचनात सांगण्यात आले आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. परंतु श्रोत्यानो, लोक आज ह्या प्रमुख गोष्टीला, महत्त्वाच्या गोष्टीला विसरलेले आहेत. आज ख्रिस्ती लोकांच्या जीवनाकडे, आचरणाकडे पाहून इतर लोकांना ठोकर लागते. समाजातील लोकांसमोर आज आमचे चित्र कसे आहे? आज लोक आम्हाला काय म्हणून ओळखतात? आम्हाला लोक काय संबोधतात? बरेचदा लोकांचा आमच्याबद्दल गैरसमज होतो, कारण आम्ही लोकांनीच लोकांचा हा समज करून दिला आहे. आम्हाला फारच सावध राहायचे आहे.
आम्ही अंधारातले लोक नसून प्रकाशातले आहोत. 40 ते 48 वचनांमध्ये दान वंशजास मिळालेल्या भागाची माहिती मिळते. सर्व वंशांमध्ये हा शेवटला वंश आहे, ज्याला अगदी शेवटी वतनाचा भाग मिळाला. दान वंशाचा साधारणपणे आध्यात्मिक गोष्टी साध्य करण्याशी संबंध दिसत नाही. शास्त्रेचे पुस्तक 18 अध्याय आणि 30 वचन सांगतं की दानवंशाच्या लोकांनी त्या कोरीव मूर्तीची स्थापना केली. देशाचा पाडाव होईपर्यंत गेर्शोमाचा पुत्र व मोशाचा नातू योनाथान व त्याचे वंशज दानवंशाचा पुरोहितपणा करीत असत. श्रोत्यानो, दानवंशाच्या लोकांनी ज्या प्रकारे स्वतःला पापाच्या स्वाधीन केले, त्याचे अजून पुरावे आम्हाला पवित्र शास्त्रात वाचायला मिळतात. परमेश्वराची योजना, त्याचे कार्यक्रम त्यांना आकर्षक वाटले नाहीत. त्यांनी परमेश्वराला उच्चस्थान दिले नाही. 49 ते 51 वचनात चतुसीमाप्रमाणे वतने वाटून देण्याचे संपत आहे. सगळी वाटणी संपल्यानंतर इस्रायल लोकांनी नूनाचा पुत्र यहोशवा यास आपल्यातून हिस्सा दिला. यहोशवाने त्यांना एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्रात सेर नामक नगर मागितले. तो सेवेमध्ये सगळ्यात प्रथम होता, परंतु सगळ्यात शेवटी त्याला पारितोषिक मिळाले. त्या परमेश्वराच्या सेवकाला यहोशवाला लहान आणि नापीक अशी जागा मिळाली. ह्यामध्ये ते पूर्णपणे इच्छुक होते. श्रोत्यानो, आज कित्येक असे परमेश्वराचे सेवक आहेत जे फार विश्वासूपणाने, प्रामाणिकपणाने देवाची सेवा करतात, परंतु जेव्हा ते सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांची काळजी कोणीच घेत नाही. श्रोत्यानो, होऊ शकतं की आज आपण सुद्धा अशा परिस्थितीमध्ये असाल, परंतु लक्षात ठेवा की परमेश्वर आपल्या सोबत आहे. तोच आपला मार्गदर्शक, आपला सहाय्यक आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रियानो, आजच्या अध्ययनात परमेश्वराचे कार्य कसे करावे याचा सुंदर नमुना आपण पाहिला आहे. प्रथम माहिती गोळा करणे आणि नंतर कार्याची योजना करणे. परमेश्वराने आम्हाला ज्ञान, बुद्धी, चातुर्य सर्व काही दिलेले आहे. फक्त आम्हाला योग्य वेळी त्याचा योग्य कारणांसाठी वापर करायचा आहे. आणि जो असे करतो ते त्याच्यासाठी सुज्ञता असते. तो एक सद्गुण असतो. प्रियानो, काय आपण सुव्यवस्था अंगीकारून आणि परमेश्वराचे भय बाळगून त्याचे कार्य करण्यासाठी तयार आहात? परमेश्वर संधी देणार आहे आणि आम्ही त्याचे लेकरे, त्याची प्रजा म्हणून प्रत्येक संधीचा योग्य उपयोग केला पाहिजे. आज आपण आत्मपरीक्षण करू. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, ज्ञान, बुद्धी, चातुर्य सर्व काही तू आम्हाला देणारा आमचा देव आहेस. आणि या गोष्टी तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये यासाठी देतो की आम्ही या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे तुझं गौरव करावं, तुझ्या अधिक सानिध्यामध्ये येण्याचा प्रयत्न करावा. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आम्ही तुझी लेकरं या नात्यानं आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, आमच्यामध्ये असलेलं सर्व उणेपण तू काढून टाक. तुझ्यामध्ये तू आम्हाला सबल कर आणि परमेश्वरात तुझ्या मार्गांवरती चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभूजी, तुझी इच्छा आहे की आम्ही तुझी लेकरं आशीर्वादित बनावीत. होय बापा, ही तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये सफल होऊ दे. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.